नमस्कार. आपल्या सगळ्यांचे आपल्या स्वामी रक्षा या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. तर आज आपण खूप महत्त्वपूर्ण विषयावर व्हिडिओ बनवतो आहे. तर कारण काय होतं की आपल्या घरामध्येच आपल्या अडचणींचं सोल्युशन असतं. तर आपण उगाच बाहेर इकडे तिकडे विचारत बसतो, कारण काही चुकीच्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात. आपण तसं करतो, त्याच्यामुळे आपलं जे आहे आयुष्य वगैरे तर ते खूप अडचणीने भरलेलं असतं. तर असंच काय आहे, तर त्यावर मी तुम्हाला उपाय पण सांगणार आहे. तर आजचा जो महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे तो आहे की मृत व्यक्तींचे घरामध्ये फोटो लावावेत का. तर असं केल्याने आपल्यासोबत काय होऊ शकतं, तर तुम्ही थंबनेल बघितलंच असेल. तर असा काही आजचा व्हिडिओ आहे. आणि मृत व्यक्ती म्हणजे तुम्हाला माहीत असेल की ते आपले पितृ असतात, आपले पूर्वज असतात. त्यांचे फोटो आपण घरामध्ये लावतो आणि ते लावल्याने काय होतं नेमकं घरामध्ये आपल्या. तर असा काही आजचा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आहात, नवीन स्वामी भक्त आहात, तर न विसरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, नोटिफिकेशन ऑल करा, बेल घंटा आयकॉन प्रेस करा. याने काय होतं माहिती आहे का, सबस्क्राईब केल्याने आता मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं की बरेचसे असे आहेत की जेव्हा मी एखादा व्हिडिओ बनवते ना कोणत्या पण याचा, तर मी त्याच्यामध्ये उपाय हा नक्की सांगते. मग तुम्ही व्हिडिओ बघून पण जर मला परत व्हॉट्सअपवर वगैरे विचारता की म्हणजे हे कसं करायचं, काय करायचं, याचं कारण तुम्ही सबस्क्राईब पण केलेलं नाही आहे आणि तुम्ही व्हिडिओ हा पूर्ण पण बघितलेला नाही आहे. तर असं करू नका, व्हिडिओ पण पूर्ण बघत जा आणि सबस्क्राईब पण करत जा. त्यासाठीच सांगते मी, बाकी काही नाही दुसरं. ठीक आहे. तर चला मग आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर आपले जे पूर्वज असतात, तर काही जणांचे आईवडील या जगात नाही आहे, काहींचे आजी आजोबा नाही आहे. आणि मग आपण काय करतो की आपण आपल्या घरामध्ये त्यांचे फोटो ठेवतो. आपण हे समजूनच ठेवतो की त्यांचा आपल्यावर आशीर्वाद आहे आणि त्यांना बघून त्यांच्यासोबत ज्या काही आपल्या आठवणी असतात, आपला जिव्हाळा असतो, काही ऋणाबंध असतात की आपण त्यातून बाहेर पण कधी कधी निघत नाही. तर असं काही असतं की आपण आपल्या घरामध्ये आपल्या पितरांचे फोटो लावतो, आपल्या पूर्वजांचे फोटो लावतो आणि सगळं काही चांगलं चालू असतं असंही म्हणायला हरकत नाही आहे. पण नेमकं प्रॉब्लेम असा असतो की आपण जर चुकीच्या ठिकाणी फोटो लावले घरामध्ये, तर त्याचा प्रभाव असं होतो की आपण संसारिक आहोत, म्हणजे सगळेजणं आपली एक लाईफ आहे आणि त्या लाईफमध्ये अशा काही अडचणी यायला लागतात. सगळ्यात मोठी जी अडचण असते ना, तर आर्थिक अडचण खूप मोठ्या प्रमाणात येते. खूप आर्थिक अडचणीला कोण जबाबदार असतं की राहू केतू असंच असतं ना. आपण ह्या गोष्टीला इग्नोर करू शकत नाही, दुर्लक्ष करू शकत नाही. जेव्हा राहू केतू शनी हे खराब जर असेल ना, तुम्ही कितीही मेहनत करा, कितीही काही करा, तरी तुमचं काही होऊ शकत नाही. तुम्ही फक्त आणि फक्त मेहनत करत आहे, त्याचे फलं तुम्हाला भेटतच नाही आहे, असंही होऊ शकतं. त्यानंतर असं असतं की घरामध्ये कटकट भांडणं, पतीचे भांडणं, घरामध्ये काही म्हणजे असं काही चालू असतं. काहींना वर्षानुवर्ष, काही घरामध्ये तर असं असतं की सगळं काही चांगलं असतं, पण त्यांच्या घरामध्ये ना पाळणं हलत नाही. मग याला काय कारणं असतात, मग ते म्हणतात की पितृदोष वगैरे असू शकतं किंवा काही असू शकतो. तर यामुळे पण आपल्याला खूप काही अडचणीला सामोरे जावं लागतात, कारण की दोन प्रकारचे पितृ असतात. आता काही आपले पूर्वज असतात जे खूप हट्टी वगैरे असतात किंवा काही असतात, आणि आपण जर का त्यांच्या मनासारखं काही केलं नाही किंवा काही जे आहे आपले पितृदोष वगैरे असतात, तर त्याची आपण पूजा केली नाही किंवा काही केलं नाही, तर ते आपल्याला सोडत नाही असं आपण म्हणतो आणि आपण असं ऐकलेलं पण आहे. तर काहींना ही गोष्ट खरी वाटते, काहींना खोटी वाटते, पण ज्यांच्यासोबत ह्या गोष्टी घडतात त्यांना मात्र खरं वाटतात. कारण की काही पूर्वज असे असतात की तुम्ही हे ऐकलं आहे का कोणी, की आपल्याला कंटिन्यू हिचकी लागते, आपण काही केलं तरी ती लवकर जात नाही. आपले पूर्वज आपल्याला आठवण काढतात, म्हणजे त्यांनी आपल्याला धरलेलं असतं, असं एक म्हण आहे. म्हणजे असे आपले आता माझ्या आईच्या भाषेमध्ये सांगेल की पितरांनी धरलेलं आहे असं बोलती ती. ठीक आहे. तर मग असंच असतं की तुम्हाला कंटिन्यू गुचकी वगैरे लागते, त्यानंतर तुमचे काही कामं वगैरे होत नाही, तुमचे मुलं तुमचे होऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांसाठी एवढं सगळं काही करताय, पण त्यांना त्याची काही किंमत नाही आहे, म्हणजे पितृदोष आहे. कारण की तुम्ही तुमच्या आईवडिलांचं काही करत नाही, तर मग तुम्हाला ते पुढं ते येणारच ना.
तसं असतं. तर असं काही असतं की ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या राहतात ना जीवनामध्ये, खूप खूप महत्त्व असतं आणि त्याचा आपल्या भावी जीवनावर खूप परिणाम होतो. आता बरंचसं असं बघायला मिळतात की पती पत्नीमध्ये एवढे भांडणं होतात की इतके टोकाचे भांडणं होतात की ते डिवोर्स घेतात, फाडकती घ्यायलासुद्धा मागे पुढे बघत नाही. मग ही मागे लागलेली कटकट काय असते, ती घरातूनच सुरू झालेली असते. त्यानंतर आहे आर्थिक अडचण, ती घरातूनच सुरू झालेली असते. जो काही तुमचा कारभार आहे, तुमचं काही उन्नती आहे, तुमची जी प्रगती आहे ती घरातूनच सुरू होते. कारण आपण घरातच राहतो ना, आणि जी आपली वास्तू असते ना, आपण सगळं काही वास्तूनुसार जर केलं ना तर सगळं काही चांगलं होतं. आणि जर का आपण वास्तूच्या विपरीत केलं तर त्याचे परिणाम हे तसे व्हायला लागतात. तुम्हाला जर हे माहीत असेल की आपण पश्चिम दिशेला जे पण काही लावलं असेल तर ते एक प्रकारची अशी उन्नती टाईप असतं की तुम्ही जर तिथे काही पण लावलं, एखादे फोटो लावला वगैरे, किंवा आता काही लोक असे असतात की पश्चिम दिशेला 100 रुपये, 50 रुपये, 500 रुपयाची नोट ना लॅमिनेशन करून लावतात. त्यानंतर पायरट वगैरे माहीत असेल तुम्हाला, तर त्याच्या फ्रेम घेतात आणि ती पण त्या दिशेला लावतात, पश्चिम दिशेला लावतात, की जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये अशी भरभराट व्हायला लागते. कारण की दिशा आणि वास्तू हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून मी हा व्हिडिओ बनवण्याचा म्हणजे मी म्हटलं नाही, मी आता हा व्हिडिओ बनवणारच. कारण की मला असे बरेचसे व्हॉट्सअप वगैरे येतात आणि तुम्हाला असं म्हणजे वाईट नका वाटू देत जाऊ की मी फोन वगैरे उचलत नाही. खरं मी कुणाचे, तुम्ही बघा कोणी पण असू द्या, की शक्यतो फोन आता सध्या तरी बंदच आहे उचलणं वगैरे, कारण की थोडं काय प्रॉब्लेम असल्यामुळे मी काही सध्या फोन वगैरे उचलत नाही. पण मी व्हॉट्सअपवर होईल तितका रिप्लाय देते. आता काही जणांचा असा हट्टच असतो की ताई आम्हाला फोनवरच बोलायचं आहे, तर हा एक माझ्यासाठी खूप प्रॉब्लेम होतो. कारण की मग आपण हे बघा, कोणासोबत पण बोललं असेल तर त्यांचं जर काही प्रॉब्लेम असेल, काही असेल, तर आपण काही 2 शब्दावरती काही क्लोज करू शकत नाही. मग विषयाने विषय हा वाढत जातो ना, त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम आहे. त्यामुळे नाही कॉल रिसीव करू शकत आहे. पण मग बरेच जणांशी बरेचसे प्रॉब्लेम असतात. तर मग हे कशामुळे होतं, मी म्हटलं चला आपण एक व्हिडिओ तर बनवतोच आहे ना, तर मग आपण ह्या विषयावरच आज आपण व्हिडिओ बनवूया की काहींच्या जीवनामध्ये अशा काही प्रॉब्लेम आहे. आणि हो, मी तुम्हाला जरी फोनवर बोलले नाही आणि मी तुम्हाला व्हॉट्सअपवरच सांगते ना, तर आता मला एवढे स्क्रीनशॉट काढायला एवढं हे होत नाही आहे. पण मी ज्यांना पण काही पण असं थोडंफार प्रॉब्लेम आहे ना, तर मी त्यांना जी पण सेवा सांगते ना, तर त्याच्या माझ्याकडं प्रूफ आहे की मी त्यांना जर काही सांगितलं असेल ना, तर 2 महिने म्हणा, 3 महिने म्हणा, त्याच्यानंतर त्यांचा रिप्लाय आलेलाच असतो की ताई चांगलं झालेलं आहे, आता आर्थिक अडचण चांगली आहे, आता व्यवसाय थोडा चांगला चालू आहे, मुलाची तब्येत बरी नव्हती, मुलाची तब्येत बरी झालेली आहे, आता मलाही मानसिक समाधान आहे. तर हेच तुमचं प्रेम असतं आणि याच्यानेच मला चांगलं वाटतं की मोटिवेशन वाटतं की चला आपण काहीतरी, आपण खरंच आपली स्वामी सेवा, आपली हीच आपली सगळ्यात मोठी स्वामी सेवा आहे आणि आपण ती करतो आहे. तर असं असतं की कधी कधी असं होतं की आपल्या रूपाने म्हणजे आपले महाराज हे आपल्याला कडनं काहीतरी करून घेत आहे, बोलून घेत आहे, दुसऱ्यांचा प्रॉब्लेमचं जे पण त्यांना आपण काहीतरी सोल्युशन देतो आहे ना, तर आपले महाराजच आपल्याकडनं ते करून घेत आहे. आणि खरंच होतं तसं. तर असं काही असतं, त्याच्यामुळे म्हटलं चला नाही आज आपण हा व्हिडिओ बनवूच काही पण झालं तर असं आहे की घरामध्ये वास्तू आणि दिशा खूप महत्त्वाच्या असतात, की ज्याला त्याला ज्या त्या ठिकाणी ठेवलं ना, तर त्याचा प्रभाव हा आपल्याला जास्त बघायला मिळतो. तर आपण करतो काय चुका, तर जर तुमच्या घरामध्ये पण ह्या काही गोष्टी जर असतील आणि जे तुम्ही चुका करताय, तर मी आज जे सांगणार आहे ना, थोडं लक्षपूर्वक पण ऐका आणि काय करा तसं तुम्ही करा. आणि ते केल्याच्या नंतर तुम्हाला आता मागे जे होतं ते जे झालं ते झालं, ठीक आहे, पण आता पुढे कसं होणार आहे, काय होणार आहे आणि तुम्हाला काय फरक पडतो आहे ते तुम्ही मला कमेंट पण करू शकता आणि तुम्ही मला व्हॉट्सअप पण करू शकता. आणि बरेच जण मला व्हॉट्सअप नंबर मागतात, तर मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला असतो. त्यामुळे प्लीज व्हिडिओ पूर्ण बघत जा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आपला नंबर पण दिसेल. तर आता जे सांगते ते, कारण काय होतं की आता आहे आपले पूर्वजांचा फोटो वगैरे आहे, तर तुम्ही जनरली कुठे कुठे लावलेले बघा, पूर्व दिशेला तर नाही चालणार, ठीक आहे. तुम्ही दक्षिण दिशेला तर फोटो लावलेला आहे ना, ती यमदिशा आहे. यमदिशा म्हणजे तुम्हाला माहीत असतं की यम म्हणजे आपण नाव पण ऐकलं तर अंगावर काटा येतो, त्या दिशेला तुम्ही फोटो लावला आहे का, चुकून लावू नका. तर तुम्हाला एकतर उत्तर दिशेला फोटो लावायचा आहे आपल्या पूर्वजांचा, आपल्या पितरांचा, ठीक आहे. तर तो तुम्हाला उत्तर दिशेला फोटो लावायचा आहे. जर तुम्ही लावला असेल तर चांगली गोष्ट आहे, ठीक आहे. त्यानंतर आणि
हो, फोटो जर घरामध्ये असेल वगैरे तर त्याला हार वगैरे जो आहे ना, तर फुलांचा हार वगैरे जो असतो तो जरी तुम्ही घातला वगैरे ना, काही असेल त्यांच्या त्या दिवशी वगैरे, तो जर तो सुकला ना तो ठेवायचा नाही. त्यामुळे घरामध्ये एक नकारात्मक भावना इतकी जास्त होऊन जाते. तर ह्या गोष्टीकडे थोडं लक्ष ठेवायचं. शक्यतो तुम्हाला माहीत आहे की चंदनाचा हार मिळतो आणि तो हारच तुम्ही त्यांना घातलेला कधीही चांगला, जेणेकरून काय होतं की तो त्यांचा मान पण असतो आणि आपल्या घरामध्ये सगळं काही चांगलं होऊन जातं. आपले पितृ आपल्याला आशीर्वाद देऊन जातात. तर ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवून द्या. उत्तर दिशेला लावा. आणि दुसरी म्हणजे सगळ्यात मोठी दिशा आता आहे आणि मी तुम्हाला त्याच्यावर थोडंसं एक्सप्लेन करून पण सांगेल, म्हणजे मी तुम्हाला थोडं उदाहरण देऊन पण सांगेल, जेणेकरून तुमच्याकडनं काही चुका वगैरे झाल्या असतील तर तुम्ही तसं करू नका. कारण आमच्या घरामध्ये पण माझ्या आजीचा जो फोटो होता ना, तर म्हणजे आता आपल्याला जेव्हा काही माहीत नसतं का माझ्याकडनं पण चुका झाल्या, पण मला कोणी सांगणार नव्हतं ना. पण हळूहळू आपण स्वामी सेवेत आलो. स्वामी महाराजांमुळे आपल्या जीवनामध्ये खूप काही बदल झाले आणि जेव्हा आपल्या जीवनामध्ये काही फरक पडला तेव्हा मग आपण दुसऱ्यांना पण सांगू लागलो. तर तसंच झालं. आजीचा फोटो होता तर डायरेक्टली आपल्याला वाटले की यमदिशा आहे, दक्षिण दिशा लावून टाका तिकडच्या दिशेने. असं उलटं सुरू झालं. पैसा पण येईना नाही, त्याच्यानंतर बिझनेस पण चालणार नाही. काय होतं आहे नेमकं तेच काही कळणार नाही. सगळे फोटो जे होते उलटपलट लावून टाकले. तर असं झालं की मी काय केलं होतं की 7 घोड्यांचा पण फोटो लावला, तो पण मी उलट्या ठिकाणी लावून दिला. म्हणजे मला दिशा माहीत नव्हती तर मग सगळं उलटं होऊ लागलं ना, आणि ह्या गोष्टींचा खूप फरक पडतो. तर तसंच काही झालं. तर आजीचा फोटो चुकीच्या ठिकाणी लावला, म्हणजे दक्षिण दिशेला लावला. तर मग नंतर जेव्हा माहीत पडलं की नाही असं नाही करायचं, असं करायचं, कारण की आजीला जाऊन काही जास्त दिवस झाले नव्हते, एक 7-8 महिने झाले होते आणि आजीचा फोटो लावला होता. पण अचानक असं काय झालं होतं घरामध्ये तर कळत नव्हतं. तर मग ती चूक होती माझ्याकडनं झालेली, त्यामुळे मी ती सुधारली आणि आता सगळं काही चांगलं चालू आहे. तर तुम्ही काय करायचं की बघा, आपली पश्चिम दिशा आणि दक्षिण दिशा, बरोबर आहे. आता दक्षिण दिशा आणि पश्चिम दिशेचा जो कोपरा असतो म्हणजे नैऋत्य, तर ती दिशा आपल्या पूर्वजांच्या फोटो लावण्यासाठी अतिशय योग्य आहे. जर तिथे तुम्ही फोटो लावला ना, तर काय होतं की ही जी नैऋत्य दिशा वगैरे असते ना, तर तिथे राहूचा वास असतो. आणि राहू काय करतो की जीवनामध्ये इतके प्रॉब्लेम आणतो. तेव्हा जर आपले पूर्वजांचे फोटो तिथं असेल ना सपोज, तर त्या सगळ्यांना ते त्यांच्यापर्यंत जाऊन मग ते आपल्यापर्यंत येऊन देत नाही आणि म्हणून आपलं चांगलं व्हायला लागतं. तर हा खूप मोठा बदल असतो जीवनामध्ये, कारण की खरं खूप चांगलं व्हायला लागतं. तर तुम्ही तुमच्या घरामध्ये पण बघा, जर काही असं काही केलं असेल, तुम्ही चुकीच्या ठिकाणी जर फोटो वगैरे लावलेला असेल ना, तर तसं करू नका. तुम्ही फोटो जिथे आहे तिथे योग्य ठिकाणी लावून टाका. कारण काही जणं तर असे पण करतात की दिशा वगैरे आहे बाबा, काय फोटो लावायचे नाही आहे, अल्बममध्ये फोटो ठेवलेले असतात त्याच्यामध्ये ते खुश असतात. तर जेणेकरून त्यांनाही वाटायला लागतं की नको, काही गरज नाही. पण आता आपण आपल्या मराठी माणसाच्या घरामध्ये सगळ्यांच्याच याच्यामध्ये राहतोच फोटो, आपल्या पूर्वजांचा फोटो आपण लावतोच. आपल्या काही आठवणी असतात, आपले काही म्हणजे त्यांच्यासोबत आपले काही फिलिंग्स वगैरे असतात, त्याच्यामुळे आपण हे करतो. काही जण काय करतात की हॉलमध्ये वगैरेच लावतात वगैरे. तर जर येणारा व्यक्ती आणि त्या फोटोंना बघितला वगैरे तर घरामध्ये नकारात्मक ह्या गोष्टी सुरू होऊन जातात आपल्यामध्ये. तर जसं आपण देवाला ज्या सगळ्यांना आपले स्थान दिलेले आहे, तसं आपल्या पूर्वजांसाठी पण त्यांनी दिशा ठरवून ठेवलेल्या आहेत. तर त्यामुळे तुम्ही उत्तर दिशेला लावा. आणि तुमच्या जीवनामध्ये जास्तच प्रॉब्लेम सुरू झालेले असेल, अचानकच तुम्हाला त्याचं सोल्युशन मिळत नसेल, तर मी तुम्हाला जसं सांगितलेलं आहे ना की दक्षिण आणि पश्चिमचं जे नैऋत्यचा कोपरा असतो, तुम्हाला तिथं तो फोटो लावायचा. म्हणजे पश्चिम दिशेच्या भिंतीवर आला पाहिजे, पण तो कोपरा टच झाला पाहिजे. तर असं काही करायचं आहे तुम्हाला, आणि मग तुम्हाला फरक पण दिसायला लागेल. तुमच्या घरामध्ये काही प्रॉब्लेम चालू असेल खूप दिवसापासून, आणि याचा जो महत्त्वाचा जो भाग असतो ना, सगळ्यात जास्त ना, म्हणजे नवरा बायकोचे भांडणं खूप जास्त प्रमाणात व्हायला लागतात. त्या घरामध्ये सारखी कटकटच चालू असते, खूप कटकट चालू असते. तर तसं करायचं. आणि जेव्हा पितृदोष वगैरे सुरू असतो वगैरे आपण म्हणतो ना, तर 21 दिवस जो आहे ना, तर तुम्ही काय करायचं की यमदिशेला दिवा लावायचा. याने पण खूप फरक पडायला लागतो. आणि मग तुम्हाला पण वाटतं की अरे वा, हे मागे पण मी सांगितलं होतं की तुम्ही असं करा म्हणून. मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आणि त्याची जी दिशा आहे, जी वात आहे, तर ती दक्षिण दिशेकडे ठेवायची.
आणि 21 दिवस हा दिवा लावा तर घरातले बरेचसे प्रॉब्लेम म्हणजे पितृदोष कमी होण्यास आपल्याला मदत होते आणि सगळं काही चांगलं होतं. आपल्याला जर काही गोष्टी माहीत नसल्या तर त्याचा परिणाम खरंच खूप होतो. कारण की ज्यांच्या जीवनामध्ये घडतं ना त्यांनाच कळतं. दुसऱ्या लोकांना असं वाटतं की हे काय काय सांगताय, हे यांना काही पण सांगायचं असतं, असं असतं. पण आता माझ्यासोबत झालं ना, मग तसंच झालं ना. तुम्हाला सांगितलं की आजीचं कसं झालं होतं की फोटो लावून दिला म्हणून लावून दिला. तर तसं पण नाही करायचं. आपल्यासाठी ते खूप खूप इम्पॉर्टन्स आहेत. आपण त्या हिशोबानेच त्यांना तसं ठेवायचं. तर आणि ते आपल्याला त्यांचा आशीर्वादच राहतो. पण जर का आपण चुकीच्या ठिकाणी जर फोटो लावले तर मग त्याचा दुष्परिणाम पण आपल्यालाच बघायला मिळतो ना. तर फक्त हे करा, काही जर दिशा वगैरे समजत नसेल की काही वगैरे तर मला व्हॉट्सअप करू शकता तुम्ही. मी तुम्हाला व्हॉट्सअपवर वगैरे सांगून देईल. आणि ज्या लोकांना दिशा समजण्यास थोडा प्रॉब्लेम होत असेल ना, त्यांनी काय करायचं की गुगलवर जाऊन जे आहे ना दिशाचा चार्ट आहे ना तो डाउनलोड करायचा. मग आणि त्या हिशोबाने आपल्या दिशा ठरवायच्या. तर आता तुम्हाला माहिती आहे की जिकडनं सूर्य निघतो ती पूर्व दिशा असते, त्याच्या ऑपोजिट जी असते ती पश्चिम दिशा असते. मग त्या हिशोबाने तो जो चार्ट असतो ना, मग आपल्याला थोडं काय होतं, नैऋत्य आपण जे म्हणतो ना ईशान्य वगैरे, तर ह्या दिशा समजण्यासाठी आपल्याला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर तुम्ही त्या चार्टच्या हिशोबाने पण तुम्ही दिशा हे करू शकता, म्हणजे ठरवू शकता. आणि असं केलं ना तर नक्की तुम्हाला त्याचा प्रभाव बघायला मिळेल आणि तुमच्या जीवनामध्ये सगळं काही चांगलं होईल. तर असं काही महत्त्वपूर्ण आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि तुमच्याकडे पण जर काही अशी काही स्वामी सेवा असेल किंवा ज्यांनी तुम्हाला फरक पडला असेल, काही असा अनुभव वगैरे असेल तर प्लीज माझ्यासोबत व्हॉट्सअपवर शेअर करू शकता. तर चला मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.